नमस्कार यूट्यूब फॅमिली, थॉट्स विथ कुकिंग या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवत आहे आंब्याचं लोणचं। लोणचं बनवण्यासाठी कैरी कशी निवडायची, मसाला कोणता वापरायचा, लोणच्याला लाल रंग येण्यासाठी काय करावे आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे लोणचं वर्षभर टिकण्यासाठी कोणती काळजी घ्यायची, हे सर्व मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा। इकडे लोणचं बनवण्यासाठी मी 2 किलो कैऱ्या घेतलेल्या आहेत। कैऱ्या मी स्वच्छ धुवून त्याला एकदम चांगला असं सुकून घेतलेलं आहे। कैरीमध्ये थोडंही पाणी नसलं पाहिजे आणि त्याला चांगलं असं कट करून घेतलेलं आहेत। आता मी गॅसवरती एक पातेलं ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये मी 1.5 वाटी राई चांगलं भाजून घेते। ह्या सगळं आपल्याला कच्चापणा ह्याचा काढून घ्यायचा आहे। मंद आचेवरती मी राई चांगलं भाजून घेते। इथे माझी राई मस्त अशी भाजून झालेली आहे। आता ही राई मी एका साईडला काढून ठेवते। आता त्याच पातेल्यामध्ये मी इथे मेथी टाकलेली आहे। मेथी मी चांगली भाजून घेते। मेथी टाकून मेथी माझी इकडे भाजून झाल्यानंतर मंद आचेवरती मी ह्याच्यामध्ये काळी मिरी टाकते। काळी मिरी पण मी चांगलं मस्त असं भाजून घेते। आता इथे मी गॅसवरती एका पातेल्यामध्ये तेल गरम करून घेते कैरीच्या लोणच्यासाठी। आता इथे मी माझे कैरी मस्त असे सुकलेले आहेत। आता मी त्याच्यामध्ये मीठ टाकते। मिठाचं प्रमाण एकदमच योग्य असला पाहिजे आपल्या लोणच्यामध्ये। मी इथे असे 2 मूठभर मीठ टाकलेलं आहे। अर्धी वाटी हळद टाकून घेतलेलं आहे मी इथे। आणि मी जी राई भाजून मस्त त्याला वाटलेली आहे ती मी ह्याच्यामध्ये टाकते। आता मी ह्याच्यामध्ये लवंग टाकते 5 ते 6, हेही मी भाजून घेतलेले आहेत। इकडे मी मेथी आणि लवंग जे भाजलेले आहेत ते मी अख्खंच टाकते, याच्याने याची चव मस्त लागते। आता मी इथे लाल तिखट टाकते। लाल तिखट जेवढं तुम्हाला हवं आहे तेवढं टाका। मी इकडे जास्त टाकलेला आहे कारण हा माझा कोल्हापुरी मसाला आहे आणि हा तिखट नसतो आणि ह्याच्याने कलरही खूपच छान येतो। आता हे सगळे मसाले मी हाताच्या साहाय्याने मिक्स करून घेते। कैरी घेताना कैरी कडकच घ्यायची, नरम घ्यायची नाही। तेल आणि मिरचीचं प्रमाण योग्य असेल तर लोणचे दीर्घकाळ टिकते आणि त्याला बुरशीही लागत नाही। मसाल्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता, पण मिठाचं प्रमाण योग्य असेल तर लोणचे जास्त दिवस टिकते, कारण हे दोन्ही प्रिझर्वेटिव्हचं काम करतात। थोडंसं थंड झालेलं आहे। मी याच्यामध्ये थोडीशी हिंग टाकून घेतलेली आहे आणि लसूणही टाकून घेतलेले आहे। आता हे मस्त असं तेलामध्ये थोडंसं हलकंसं गरम झालेलं आहे। थंड झाल्यानंतरच आपल्याला आपल्या ह्या लोणच्यामध्ये तेल टाकायचं काम करायचं आहे आणि हे चांगलं मस्त असं ढवळून घ्यायचं आहे। इथे माझं लोणचं एकदमच रेडी झालेलं आहे आणि लोणचं तुम्ही ज्या बरणीत भरत असणार ती बरणी चांगली उन्हामध्ये 1 तास असं सुकून घ्या आणि मग त्याच्यामध्ये तुम्ही लोणचं टाकून घ्या। नाहीतर तुम्ही बरणी चांगली सुकवणार नाही तर ह्या लोणच्याला लवकरच बुरशी पकडते। म्हणून लोणचं आपण ज्या बरणीमध्ये ठेवणार ती शक्यतो काचेचीच असली पाहिजे। आणि हे लोणचं तुम्ही बरणीत भरल्यानंतर दर 2 दिवसाला त्याच्यामध्ये चमच्याने ढवळत राहा आणि चमचा थोडासा मोठ्या साईजचाच घ्या, पातळ असा, आणि ह्याला ढवळत राहा। इकडे माझं लोणचं एकदम रेडी झालेलं आहे। व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।